पल्लू काय? पल्लू तुला कितीदा सांगितलं पिरियड्स मध्ये काम नको करत जाऊ म्हणून. हो पण मला पिरियड्स आलेच नाहीत. अच्छा तुला पिरियड्स नाही आले, मग हे कोणाचं आहे? हे माझं नाहीये. तुझं नाही मग कोणाचं आहे? मम्मी, अगं मम्मी ये ना ग लवकर, भूक लागली आहे. अगं कुठं होतीस ग? अरे तू वांग्याची भाजी खात नाहीस ना, तर दुसरी भाजी बनवत होती. आणि लोणचं कुठे आहे? हो आणते. येताना पाणी पण घेऊन ये. हो आणते. मम्मी मम्मी हे घे कपडे, मला उद्या फंक्शन मध्ये घालायचे आहेत. उद्यापर्यंत सुकतील ना? सुटतील ना? नक्की सुकतील? सुटतील रे राजा. ठीक आहे तू मग. अरे कचरा बाहेर टाकायचा ना. झाडूच तर मारत आहेस ना, मग एवढा कचरा काढण्यात काय प्रॉब्लेम आहे तुला? हो काय झालं? कधी कळलंच नाही का? आणि तिने कळूही दिलं नाही की तिलाही त्रास होतो. तिचा तो त्रास कमी करण्याऐवजी मी तिचा त्रास वाढवतच राहिलो. आपली आई एक स्त्री आहे हे मी कसं विसरलो ग. आपल्याला इतकंसं तरी त्रास झाला ना तरी आपण आईला हाक मारतो, पण ती कधीच कोणाला हाक नाही मारत. म्हणून आपण तिला कधी विचारत नाही आई तू कशी आहेस, आणि तिचा त्रासही आपल्याला दिसत नाही. आज एवढ्या वर्षानंतर मला तिचा त्रास दिसला. माझे सगळे त्रास तिच्या त्रासासमोर छोटे वाटले. पण आता वेळ निघून गेली आहे. आता फक्त एकच बोलू शकतो, सॉरी मम्मी.